सगळी साफसफाई व्यवस्थित झाली आहे ना? हो. कुठेही धूळ दिसतं कामा नये. हो. नीट लक्ष देऊन काम करा. दादा नीट प्रेस केली ना? हो. मग सगळ्याला प्लीज नीट कव्हर्स घाला. हो. आणि हे बघा, तुम्ही किचन मध्ये बघताय ना नीट? हो हो बघितलंय. नुसतं हो नाही, यावेळी मागच्या वेळीसारखी चूक होतं कामा नये. नीट लक्ष ठेवा. आदरातिथ्यात काही कमी पडतं कामा नये. जाधवांच्या घरी पाहुणचाराला येणार आहेत पाहुणे. आणि मोहनराव नुसते उद्योगपती नाही आहेत, माझे खास मित्र आहेत. पण या वेळेला ते मुलीचे वडील म्हणून येणार आहेत. हे घर नीट बघायला येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या मनासारखं झालं पाहिजे सगळे. लक्षात ठेवा. आणि तेजू, तू सुद्धा रियाला इथे कम्फर्टेबल वाटेल असंच वाग. कळलं ना? हे बघ, रियाच्या सगळ्या आवडीनिवडी, रुटीन तुला सगळं सांगितलेलं आहे. तिचं मन जप. तिला काही कमी पडू देऊ नकोस. नीट आदरातिथ्य झालं पाहिजे. काय? येस, डोंट वरी, मी आहे ना. हो, तुम्ही बघत काय बसलाय? जा ना परत इथं चेक करून या किचन मध्ये. हो बघते मी. अरे तिकडचं अजून साफ नाही केलंयस ते बघा. ती जा. हो. काय माणसं आहेत. मंजू, काकडी कापून झाली? जी. अगं कोशिंबिरीसाठी नाही, सॅलडसाठी म्हणते मी. तयार आहे. बर हो, आणि पुऱ्या करायच्यात, कणिक मळून ठेव. सगळेजण आले ना की छान गरम गरम पुऱ्या करूया आपण. आणि बासुंदी बनवताना मला बोलव. हा अगं, पुरण केलंस का? नाही, रावसाहेब सांगत होते रियाला पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात. तयार आहे बाईसाहेब. आणि भाजी केलीस तर पालकाची कर, तिला पालेभाज्या पण खूप आवडतात. वे. काय झालं मंजू? नाही, काही नाही. मंजू, मी काहीतरी विचारते. काय झालंय? काही नाही बाईसाहेब, ठीक आहे. हे बघ मंजू, मला माहितीये तू कसला विचार करतेस. आणि तुला असंच वाटत असेल ना, हे जे काही चाललंय हे रमाच्या बाबतीत घडायला हवं होतं. हे बघ, पण जे काही घडलं त्याला आम्ही जबाबदार नाहीये. घरामध्ये आज मंगल कार्याची बोलणी आहेत. आणि ह्या निर्णयाने सगळेच जण खूप खुश आहेत. तेव्हा आता तू जास्त विचार करत बसू नकोस. आणि हा विचार करताना कामामध्ये झालेली हलगर्जी तर मला मुळीच चालणार नाही. तेव्हा जरा हसतमुख चेहरा ठेव. आई, छोट्या मालकांच्या आनंदातच माझा आनंद आहे. यापुढे तू माझ्या पदरात वेगळा आनंद, वेगळं सुख नाही टाकलंस तरी बी चालेल. मला वेगळं असं काय बी नको. फक्त छोट्या मालकांना नेहमी सुखात राहते. ह्या पुढे पदोपदी त्यांची काळजी घेत राह. आई, अगं तुझ्यापासून तर काय बी लपून राहत नाही. पण तुला ठाव असेल, आता छोट्या मालकांची आणि माझी गाठ वेगळी वेगळी आहे. तर ही त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे असंच समजते मी. त्यामुळे तुझा आशीर्वाद नेहमी त्यांच्यासोबत असू दे. त्यांच्या वाटेतली समली संकट माझ्या पदरात नाही. तर त्यांच्या या नवीन आयुष्याची, या नव्या नात्याची सुरुवात आनंदात होऊ दे. फक्त एवढीच विनंती आहे. एक्सक्यूज मी, इथे रावसाहेब जाधवांचा वाडा कुठे आहे? तुम्ही एक काम करा, इथून सरळ जाल नव्ह तर. हे थँक्स एनिवेज, बट मॅपवर लोकेट झालंय लोकेशन, सो थँक्यू. डॅड, मी सांगते तुम्हाला पुढे. ओके, थँक्यू. दादा, हे काय? तू पुस्तक काय वाचत बसलायस? चल उठ, आधी तयारी कर. कसली तयारी? हे सरदेसाई आणि रिया कधीही पोचतील.
रावसाहेबांनी सांगितलंय तयार होऊन अंगणात तुला त्यांच्या स्वागतासाठी जायचंय. चल. चल काय चल, तू असा येणार आहेस का? या कपड्यांमध्ये? काय प्रॉब्लेम आहे? सरदेसांनी ड्रेस कोड सांगितलंय का की असे कपडे घालूनच स्वागताला उभे राहा म्हणून? गप रे, असं काही नाहीये. पण तू जरा छान कपडे घाल, कारण ते पहिल्यांदाच तुला भेटायला येणार आहेत आणि ते पण तुझ्यासाठी येत आहेत ते. आणि यू नो, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणजे रियानी असं बघताच तुला ती मला माहिती तू पुढे काय बोलणार आहेस. माहितीये ना, मग तसा वाग. जा काहीतरी चांगला घालून ये. तेजू, मी आहे असाच ओके. काय बोलतोस तू दादा? बरोबरच आहे. त्यांना समजलं पाहिजे ना मी घरी कसा असतो. घरी कोण सूटबूट घालून नाही बसत. काहीही असता तुझं, काहीतरी भलतंच लॉजिक लावतोस तू. आता मी बघ किती छान नटलीये. ते बघतोच आहे मी. असं काही असलं ना की तू एखादा सण असल्यासारखीच वागतो. अरे बरं जा, मी आलोच. ठीक आहे. दादा, पण तू हे सगळं नक्की मनापासून करतोस ना? तेजू, तू जा पुढे, मी आलो. रमे, काय झालं का अशी रस्त्यात विचार करत का उभी? तू जायचं नाही का आज रोजगार केंद्रात? मी निघालेच होते आता. मग इथं काय कोणाची वाट बघत उभी होतीस का? नाही रे, तसं काही नाही. नाही येते. ए रमे, इकडे काय? इकडे कुठं निघेल? रोजगार केंद्र तर या दिशेला आहे. अरे मी या मंदिरात जात होते. काय चाललंय काय तुझं रमे? हा, मग अशी मी विचारलं रोजगार केंद्रात नाही जायचं का, तर म्हणे चालली. आता निघाली तर विचारलं कुठं चाललं, तर म्हणे मंदिरात चालली. आणि मग अशी जेव्हा मी तुला बघितलं तेव्हा इथंच उभी होती, कुठेच चालली नव्हती. नाही अरे पिंटा दादा, ते कसं आहे, नाही, मी नाही, आज नाही, एक मिनिट थांब. आता उगाच उडवाउडवीची उत्तर देऊ नको. काय झालंय ते नीट सांग. रमे, वाईट वाटून घेऊ नको, पण एक बोलू का तुला? तू आता पहिल्यासारखी रमा नाही राहील. पहिली रमा ही अशी नव्हती कुठल्या तरी विचारात हरवून राहणारी. हा, काय झालं नेमकं? पिंटा दादा, हे छोट्या बायकांना बघायला आले. म्हणजे शहरावरून एक मुलगी आली आहे आणि आता इथंच ही मला. मग आता पुढं काय रमे? पुढं काय? ही सगळी परिस्थिती तू स्वतः सोडवून घेतली. तेच होणार होतं. आता त्या गोष्टीचा विचार करण्यात काय अर्थ? आता मी सांगतो ते ऐक. हे सगळं जा विसरू. तिथं जे होणार आहे ते होऊ दे. चल बस माझ्या बरोबर, सोडतो मी तुला. बस चल. या. हाय प्रताप, हाव आर यू? ऍब्सोल्युटली फाईन सर. मी मोहन सरदेसाई. येस ऑफकोर्स. खूप ऐकले तुमच्याबद्दल. आज भेट झाली. नाईस टू मीट यू सर. सेम हियर. ही माझी फॅमिली, माझी बायको हॅलो, नमस्कार. कसा आहेस? मस्त. आणि ही रिया. हाय. हाय. प्रवास कसा झाला? एकदम छान झाला. खरं तर गावात येताना थोडंसं कन्फ्युजन झालं, पण नेव्हिगेट केलं की लगेच सापडलं तुमचं घर. आय मीन तुमचा वाडा. ओके. आमच्या या वाड्यामध्ये तुमचं खूप स्वागत. प्लीज. चला. धान्य भरड भरड, विसरग दुःख थोड,
नाती गोती जपायाला दाब काळजाचा कढ जखमाया तळव्याच्या विसरून धान्य दळ जरी आलं डोळा पाणी सांग डोळ्यात घुसळ. काय गं रमा, लवकर कशी आली तू? अगं मामी, मी गेले होते तिकडं, पण माझं डोकं दुखायला लागलं बघ, मला बसवतच नव्हतं तिकडं. होय, ये जरा इकडे. बरं इथं बस, ये इकडे. अगं नाही, ठीक आहे. इथं बस, आधी मी सांगते ते ऐक तेवढं. अगं मामी, मी लावून गेल की तेल, तू कशाला तुझी कामं वाढवतेस? काय काम बिम वाढवत नाही, बस इथं. अगं डोकं हलवू नको फक्त. सारखा विचार चाललेला असतो तुझा. हं? काय एवढा विचार करते? जरा एकदा विचार बाजूला ठेवून बघ, कसं छान मोकळं वाटतंय. मग खूप दिवस झाला ग सगळ्या गोष्टीला, आता विसरायला पाहिजे, होय की नाही? त्याच त्याच गोष्टी सतत आठवत राहतेस आणि नंतर मग त्रास करून घेतेस स्वतःला. रमा, काय ग, काय झालं? रडतेस कशाला? इकडे बघ, काय झालं अगं? अगं काय झालं, काय रडायला एवढं? हं? आणि सारखं अशी रडत राहिलीस मला कसं कळणार तुझ्या मनात काय चाललंय? असं नको करू बाळा, बोल माझ्याशी. आणि तू दरवेळेला मला म्हणतेस की नाही, तू मामी नाहीस, आई आहेस माझी. मग सगळ्या गोष्टी अशा लपवून ठेवायच्या असतात का? का स्वतःला त्रास करून घेते? काय एवढं घुसमट करून घेतेस? बोल की माझी, काय झालं सांग सगळं मला. मामी, अगं मी हे समजा का केलंय तुला ठाव नाहीये. का केलं? त्या दिवशी मी जेव्हा तो हार घेऊन वाड्यावर गेले होते ना, तेव्हा बाईसाहेबांचं आणि रावसाहेबांचं माझ्या विषयीचं बोलणं ऐकलं मी. काय? तेव्हा रावसाहेब बाईसाहेबांना सांगत होते की मी हा साधवांची सून नाही होऊ शकत, कारण मी अपशकुनी आहे. काय? माझे आई बाबा बी मला सोडून गेले, कारण माझ्यासारखी कमनशिबी मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आली. आणि मग जेव्हापासून ह्या गावात कामाला आले, त्यांच्या घरात कामाला लागले, तेव्हापासून जाधवांवर मी समधी संकट यायला लागली. माझ्या पायगुणामुळे ते रस्त्यावर आले, त्यांची चौकशी झाली आणि ते असं मी म्हणत होते की रमा, नको काही लपून ठेव माझ्यापासून. तू जे जे ऐकलंस ना ते सगळं सांग मला. बोल बाळा. ते म्हणाले की साखरपुड्याच्या दिवशी आपली सुभी केली ते बी माझ्यामुळे. अगं, कारण मी आता अपशकुनी आहे. छोट्या बालकांच्या जीवाला धोका आहे माझ्यामुळे. माझ्याचमुळे त्यांना साप चावला, माझ्याचमुळे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. माझ्या पत्रिकेत फक्त विनाश योग लिहिला आहे. आणि माझ्यासारखी मुलगी छोट्या बालकांच्या आयुष्यात राहिली तर यापुढे मी त्यांच्या जीवाला धोका आहे. मामी, अगं माझ्यासारख्या मुलीने त्यांच्या आयुष्यात नाही राहावं असंच वाटते त्यांना, म्हणून मी त्यांच्या आयुष्यातून दूर जायचा निर्णय घेतला. पण मला त्यांना दुखवायचं नाहीये, पण त्याचं बोलणं खरंच आहे. मला बी वाटायला लागले की रमा, तुला कळतंय का तू काय बोलतीयस? अगं वेडी आहेस का तू? तुझ्यासारखी मुलगी दिवा घेऊन शोधली ना तरी नाही सापडणार. आणि या सगळ्या गोष्टीमुळे तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलायस. या छोट्या गोष्टीसाठी मालकानं नकार दिलायस तू. रमा, अगं मी शिकलेली नाहीये तरी सांगते, शकून अपशकून असं काही नसतं. अगं आपल्याच मनाचे खेळ असतात ते. आणि अशा भाकड कथांवर तू विश्वास ठेवतेस होय ग? चल चल, उठ 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 उठ, चल चल माझ्याबरोबर. असं पण ऐक तरी. ऐक तर काय ऐक तर, आत्ताच्या आत्ता छोट्या मालकांकडे जाऊ आपण. त्यांना काय घडलं ना ते सगळं सांगू.
हवं असेल तर मी वाड्यावर जाते, बाईसाहेब आणि रावसाहेबांचे पाय धरते, माफी मागते, सगळं नीट होईल रमा. चल. हे बघ मामी, हे बघ माझ्याकडून लई मोठी चूक झाली आहे, पण आता हे समजणं शक्य नाही. का शक्य नाही रमा? कारण आतापर्यंत छोट्या मालकांच्या लग्नाची बोलणी बी सुरू झाली असेल. काय रिया, कसं वाटलं तुला आमचं गाव? आता येता येता पाहिलं ना तेवढंच, पण छान. म्हणजे ट्रेलर इज गुड, सो बाकी सगळं गाव मी नंतर फिरून येईन. जेव्हा गाव बघशील तेव्हा तुला राहता येईल या हिशोबानेच बघ. म्हणजे तुला स्वतःलाही कळेल तुला ऍडजस्ट करता येईल की नाही इकडे. ते म्हणजे कसं आहे की तुझं सगळं आयुष्य शहरात गेलंय, अमेरिकेत गेलंय, त्यामुळे तुला गावची फारशी ओळख नाहीये. तसं आमच्या तेजूचं पण गेलंय, पण ती ऍडजस्ट केलंय तिने. तूही बघ तुला करता येईल की नाही ते. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे अंकल, पण तसं खरंच काही नाहीये. म्हणजे मी अगदी कुठेही सहज ऍडजस्ट होऊ शकते. आणि तुम्हाला तर सांगितलंय ना, मी सोशलॉजी घेऊन MA केलंय, त्यामुळे मला इथलं कल्चर आणि लोकांबद्दल खरंच खूप इंटरेस्ट आहे. अहो हिला इंटरेस्ट असेल ना तर ही ऍडजस्ट करूच शकते. हो, म्हणजे आता येता येता गाव पाहिलं ना तर ते पाहून मी खूप एक्साइट झाले. असं वाटलं नक्कीच आपण आपल्या ह्या गावासाठी काहीतरी करायला हवं, आणि सोशलॉजीचा खरा उपयोग ना इथेच आहे. आपलं गाव मोहनराव बघा, ही झाली आमची बरं का. आमच्या भाषेत खाते वाटप झालेलं आहे, फक्त शपथविधी बाकी आहे. रावसाहेब, तुमच्या गावचा महिमा एवढा असेल असं वाटलं नव्हतं. नाही, पण खरंच आमच्या रियाला गावाची फार ओढ आहे. ती आमच्या गावी गेली ना तरी 2-2 महिने परत येतच नाही. कुणालाही सांगून खरंच वाटत नाही की ही इतके वर्ष ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला होती म्हणून. रिया, आमचा फक्त गावच आवडला की या गावातली माणसं, म्हणजे काही महत्वाची माणसं सुद्धा आवडली? हो. चला मोहनराव, हे जर सगळं आधीच ठरलेलं आहे तर मग पुढची बोलणी करून टाकूया. अहो साखरपुड्याची तारीख ठरवून टाकूया. अहो रावसाहेब, तारीख तर ठरवूच, पण माझी एक लहानशी विनंती. विनंती कसली? आदेश आदेश करा, वट हुकूम काढा. नाही हो, तसं खास काही नाही. म्हणजे मला असं वाटतं की बाकी सगळं रितसर होईलच, पण आत्ता रियाला एक 8-10 दिवस इथे तुम्ही ठेवून घ्या. नाही म्हणजे कसं आहे की हे गाव, इथली लोक, हे सगळं तिला जवळून पाहता येईल. हो नक्कीच. ठीक आहे, मग मी आता इथल्या जवळच्या हॉटेलमध्ये तिची राहायची व्यवस्था करून निघतो. अहो मोहनराव, काय बोलतोय तुम्ही? अहो जाधवांची होणारी सून हॉटेलमध्ये राहणार? हो इतका मोठा वाडा आहे. नाही नाही नाही, रिया हॉटेलमध्ये राहणार नाही. तुम्हाला मी सांगतो, तिची इथे काहीही गैरसोय होणार नाही. अहो पण रावसाहेब. अहो काय, अहो आता बाकीच्या चालीरीती सोडा बाजूला. आपण मोठ्या जगाला उपदेश करत फिरतो. या जुन्या परंपरा मोडा, चालीरीती मोडा, आणि आपण हे रिवाज मोडू शकत नाही. काय नाही, रिया इथेच राहणार. तुम्ही म्हणाल तसं रावसाहेब. आणि त्यानिमित्ताने रिया आणि प्रतापरावांची ओळख सुद्धा होईल. एकमेकांना जाणून घेता येईल. वसू आणि तेजू बरोबर ती नातं निर्माण होईल. काय वसू? हो खरंय. चला तर मग साखरपुड्याची तारीख ठरवून टाकूया. रिया, तुला चालेल ना? अहो रावसाहेब, अहो ती काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का? वाह, तुमच्या या वाक्यावरती मुहूर्त झाला असं समजूया. प्रतापराव, लागा तयारीला.